संजय शिरसाट आहेत. सर, आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. विरोधक म्हणत आहेत की मंत्र्यांविना हे अधिवेशन पार पडले, की पहिल्यांदाच इतिहासात असं झालं की मंत्री जे आहेत शपथ घेतली मात्र खातेवाटप मात्र झालं. त्यांना काय चिंता कसली? मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सर्वजण सभागृहात बसतो. खातं असलं म्हणजे मंत्री असतो आणि खातं नसलं म्हणजे मंत्री जे आहे तर काम करू शकत नाही, असं गैरसमज आहे त्यांचा. मुळामध्ये विरोधकांकडे आता मुद्दे नाहीत, कशावर तरी काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून द्यायचा प्रयत्न करतात आणि त्याला आम्ही सिरियसली घेत नाहीत. आजचा शेवटचा दिवस आहे. विरोधक असं म्हणतात की अंतिम आठवडा प्रस्तावावरती सभागृहामध्ये चर्चा व्हावी. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सरकारकडून दिलं जातं. कोणी सांगितलं? चर्चा करा, तुम्हाला उत्तर मिळेल, त्याचं टेन्शन घेऊ नका. विरोधकाला ते आज बांधता येत नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. आज शरद पवार मस्साजोग गावामध्ये जात आहेत की संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्या प्रकरणामध्ये ते कुटुंबियांची भेट घेत आहेत. कारवाईची मागणी केली जाते. तुमच्यावरती आरोप केला जातो की आरोपींना सरकार जे आहे ते पाठीशी घालते किंवा सरकारमधले जे राजकीय नेते आहेत ते त्याला पाठीशी घालतात. अहो, सरकारने काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधानसभेमध्ये स्टेटमेंट केलेले आहे. त्यासाठी विशेष चौकशा नेमलेल्या आहेत, त्यांची चौकशी करतायत आणि कोणी असलं त्याला पाठीशी घालणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. मला वाटतं ह्या जे काही झाली ती घटना दुर्दैवी आहे, परंतु याच्यासाठी मोठ्या नेत्याने जाऊन तिथे कसं हा तणाव निवळेल याचा प्रयत्न केला पाहिजे. न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेले, आयजीकडून चौकशीचे आदेश दिलेत आणि हे सर्व तातडीनं त्याची चौकशी करून त्या गुन्हेगारावर कारवाई करणं ही सरकारची भूमिका आहे. म्हणून आता कोणीही नेता असला तर त्याने आता आपण सरकारला कशी मदत करता येईल या चौकशीमध्ये त्याचा प्रयत्न केला पाहिजे. राजकीय प्रश्न आहे. विधानसभेला महायुती एकत्र लढली, दुसऱ्या बाजूला तुमच्या विरोधात महाविकास आघाडी होती. मात्र आता महापालिकेला जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे ती स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यांना आता महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचे संजय राऊत खरं तर आता संकेत देत आहेत. याकडे कसं पाहता? जे आम्ही पहिले सांगितलं होतं ते न ऐकल्यामुळं आज त्यांच्या नशिबी ह्या भोग भोगायला लागतात आणि म्हणून आता त्यांना बाहेर पडण्याशिवाय काही पर्यायच नाही आणि काँग्रेस त्यांना जवळ घ्यायच्या मनस्थितीत नाही. राष्ट्रवादी कुठे राहील भविष्यात याचा नियम नाही, म्हणून उबाठा गटाला स्वतंत्रच लढावं लागेल एवढं मात्र निश्चित आहे. मुंबई महापालिकेत काय चित्र पाहायला मिळेल? शिवसेना युतीसोबतच लढणार की मग तुमची शिवसेना स्वतंत्र? नाही, आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. आमचं तर ठरलेलं आहे. आम्ही महायुती म्हणून महानगरपालिकेच्या सर्व इलेक्शन, जिल्हा परिषदेचे इलेक्शन तसे लढणार आहोत. आपण पाहतोय की भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या महायुती म्हणून एकत्र लढल्या जातील अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.